अथ श्री साई सच्चरित अध्याय 3। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। मागील अध्यायात हेमाडपंतांना साईबाबांनी श्री साई सच्चरित्र लिहिण्यास परवानगी दिली. इथेपर्यंत येऊन विश्राम घेतला होता. आता त्यापुढे जाऊ. बाबा हेमाडपंतांना म्हणाले, आपल्या कामास माझा पूर्ण आशीर्वाद आहे. निश्चिंत मनाने कार्यारंभ करा. मनात जराही शंका कुशंका काळजी यांना थारा देऊ नका. माझ्या कथा, माझ्या लीला या वाचून माझ्या भक्तांचे मन तृप्त होईल. त्यांच्या नकळत त्यांचे विश्वाबद्दलचे स्वतःबद्दलचे अज्ञान नष्ट होईल. प्रेमभराने श्रद्धेने कथा ऐकून भक्तांचे परमेश्वरावर प्रेम जडेल. त्यांच्या अस्तित्वाचा अभिमानाचा विसर पडेल. मन तणावमुक्त होईल. ते आनंदाने नाचू लागेल. पुन्हा पुन्हा वाचून अभ्यास केल्यास ज्ञानरूपी रत्नांनी ते ऐश्वर संपन्न होतील. श्री साई पुढे माधवरावांकडे पाहत म्हणाले, माझ्या नामाची घोकणी करणाऱ्याकडे माझे सतत लक्ष असते. त्याच्या मागे पुढे सर्व बाजूंना मी सदैव उभा राहून त्याचे रक्षण करतो. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. त्याला श्रद्धेची जोड देऊन आत्मज्ञान देतो व मनाच्या सर्व बंधनातून मुक्त करतो. माझ्या लीला गाणारा फक्त माझ्यातच रंगून जातो. त्याला या दुनियेतल्या सर्व वस्तूंचा मायामोह नष्ट होतो. त्याला फक्त माझ्या कथा ऐकणे, गुणवर्णन करणे, लीला ऐकणे यातच सुख वाटते. अशा भक्तांचे मी सतत रक्षण करतो. अगदी मरणाच्या दाढेतून त्याला सुरक्षित बाहेर ओढून आणतो. म्हणून तुम्ही माझ्या कथा श्रद्धेने ऐका, त्यांचा सतत अभ्यास करा, आपल्या अज्ञानाचा विनाश करवा आणि शेवटी अत्यानंदाने परमेश्वराच्या रूपात एकरूप होऊन कृतार्थ व्हा. साई साई असे नुसते नामस्मरण केले तरी तुमच्या अनंत जन्मांची पापे नष्ट होतील. बाबांचे हे शब्द ऐकून हेमाडपंतांना हुरूप आला. देव प्रत्येकाची सेवा वेगवेगळ्या तऱ्हेने घेतो. कुणाकडून मंदिर बांधवतो, नद्यांचे घाट बांधवतो, कुणाकडून तीर्थयात्रा करून त्यांचा उद्धार करतो. मला साई सच्चरित्र ग्रंथ लिहिण्यासाठी नेमून दिलेले दिसते. पण माझ्या श्रुती स्मृतीसारखी विद्वानांची लक्षणे नसताना बाबांनी हे काम दिले होते. त्यांच्या कृपेनेच हे काम यशस्वी होणार असे म्हणत त्यांनी स्वतःच्या अभिमानाला तिलांजी दिली व ग्रंथ लिहिण्यासाठी लेखणी हाती धरली. ज्याने काम सांगितले ते करून घेण्याची युक्ती त्यांनाच ठाऊक हेच खरे. पेटी किंवा बासरी हे गात असले तरी त्यांना गाण्याचे ज्ञान नसते. चंद्रकांत मण्याचे तेज हे त्याचे स्वतःचे नसून चंद्रांचे असते. समुद्राची भरती ही पण चंद्रोदयामुळेच असते. तसेच हेमाडांच्या लेखनाच्या निर्मितीमागे बाबांचे आशीर्वादच आहेत हेच सत्य आहे. समुद्रात ठिकठिकाणी दीपस्तंभ उभे करतात. जहाजांचे खडकापासून रक्षण करणे हा त्यांचा उद्देश असतो. बाबांच्या कथाही या मायेच्या समुद्रातल्या दीपस्तंभासारख्याच आहेत. विविध मोहातून आपले रक्षण करतात आणि आपली यात्रा निर्विघ्नपणे पार पाडतात. अहंभाव, काम, क्रोध या सर्व दुर्वृत्ती हेच ते मार्गावरील खडक. त्यांना चुकवत भक्ताची नाव पैलतिरायला लागते. कृतयुगात मनशांती, त्रेतायुगात त्याग, द्वापारयुगात पूजा आणि कलियुगात देवाचे गुणगान या देवाच्या साधना सांगितल्या गेलेल्या आहेत. यातली कलियुगाची साधना ही सर्वात सोपी आणि सर्वात सहज होय. ती सर्वांसाठी आहे, कोणीही करू शकतो. फक्त देवाकडे लक्ष ठेवणे, त्याच्या कथा ऐकणे याने विरक्ती, भक्ती, मुक्ती सर्व काही साधतात आणि साधकाचा मोह जाऊन त्याला जन्ममरणातून मोक्ष मिळतो. बाबांनी म्हणूनच साई सच्चरित्र कथारूपाने लिहून घेतले आहे. बाबांचे भक्तावर आईसारखेच प्रेम होते. वासराला दूध पाजण्यात आईला आनंद होतो आणि मुलाला वेगवेगळे कपडे घालून आईला सुख होते. वासरू, मुले यांना तो आनंद कळतसुद्धा नाही. तो आनंद मातात जाणे. तसे साई सद्गुरूंना भक्ताच्या कल्याणातच सुख होते. याबद्दल माझाच अनुभव सांगतो. 1916 साली मी सरकारी नोकरीतून निवृत्त झालो. पेन्शन अपुरी वाटत होती व मनात पुढे कसे होणार याची काळजी होती. गुरुपौर्णिमेला मी शिर्डीला गेलो. तेव्हा अण्णा चिंचणेकरांनी बाबांपुढे माझी आठवण सांगितली आणि मला नवीन नोकरी देऊन प्राप्ती वाढवण्याची विनंती केली. बाबा उद्गारले की याला नोकरी मिळेल रे, त्यात विशेष नाही, परंतु यापुढे त्याने माझी सेवा करण्यात लक्ष घालावी. खाण्यापिण्याची चिंता करू नये, त्याची ताटे सदैव भरलेली राहतील. दुर्जनांचा संग टाळणे हे महत्त्वाचे. याने माझी सेवा करण्यातच याचे अंतिम हित आहे. याबद्दल
बाबांची एक गोष्ट आहे. या गोष्टीतून बाबा भक्तीला सर्वोपरी महत्त्व देत हे कळते. शिर्डीमध्ये बाबांच्या सेवेला एक रोहिला होता. तो मनापासून बाबांची सेवा करीत असे, पण त्याचा आवाज दांडगा होता. मोठमोठ्याने कलमे म्हणे. खरे तर बाबाच व्हायला हवा होता, पण बाबांना त्याच्या भक्तीची भावना गोड वाटे. देवाला भक्तच आवडतात आणि बाबांना त्यामुळेच तो प्रिय होता. गावकऱ्यांना मात्र त्याच्या ओरडण्याचा त्रास होऊ लागला व ते बाबांच्याकडे जाऊन त्याच्या तक्रारी सांगू लागले. बाबांनी मात्र वेगळीच बतावणी केली. ते म्हणाले की या रोल्याची बायको जरा विचित्र आहे. ती समाकडे यायला पाहते. हा ओरडला की मग ती दूर जाते. तेव्हा याच्या ओरडण्याने मला फायदाच होतो. त्याला ओरडू द्या. अर्थात गावकऱ्यांचा नाईलाज झाला व ते परतले. रोहिल्याचे लग्न झालेलेच नव्हते, पण बाबांनी त्याची बाजू घेण्याचे कारण म्हणजे त्यांचे भक्तप्रेम. त्याच्या भक्तीपुढे इतर सर्व गोष्टी नगण्य होत्या. बाबांनी एकदा दुपारच्या आरतीनंतर आपल्या अमृतवाणीत सर्वांना सुंदर उपदेश केला. तो असा: तुम्ही कुठेही असा, काहीही करा, तुमच्या सर्व कृतींचा मला पत्ता लागतो. यावर विश्वास ठेवा. मीच तुमचा हृदयस्थी आहे आणि सर्व प्राणी मात्रातही मीच आहे. मी सर्व गुणांपलीकडे आहे. या विश्वाचा सूत्रधारही मीच. निर्माता, पालनकर्ता आणि विनाशकर्ताही मीच. चल अचल जग हे माझेच रूप आहे. तुमचे सतत माझ्याकडे लक्ष ठेवाल तर सुखी व्हाल. जरा जरी दुर्लक्ष झाले तर ही मायानटी तुमच्यावर आसूड ओढेल आणि मग तुमचे मन अशांत होऊन तुम्ही दुःखी व्हाल. हे ऐकून हेमाडपंतांनी ठरवले की बाबांचीच यापुढे सेवा करावी, नोकरी बिकरीच्या फंदात पडू नये. परंतु बाबांचे शब्द हे खरे होणारच होते. त्यामुळे त्यांना नोकरी मिळाली. अर्थात ती फार वेळ टिकली नाही आणि त्यानंतर हेमाडांनी बाबांच्या भक्तीलाच वाहून घेतले. पुढील अध्याय सुरू करण्यापूर्वी भक्तांना विनंती करतो, ते म्हणजे सर्व प्रकारचे अडथळे, मायामोह सर्व दूर ठेवून या कथांकडे लक्ष द्या. लोभी माणूस कुठेही गेला तरी त्याचे लक्ष ज्याप्रमाणे त्याच्या ठेव्याकडे असते, तसेच तुमचे लक्ष अविचलितपणे या कथांकडे राहू दे.